रत्नागिरी जिल्ह्यातील एक असं मंदिर जे सह्याद्री पर्वतरांगांमधील एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे, जे स्वयंभू श्री महादेवांचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे श्री क्षेत्र मार्लेश्वर. आणि मंदिराच्या बाजूलाच 12ही महिने वाहणारा धारेश्वर या नावाने ओळखला जाणारा धबधबा सुद्धा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथून अवघ्या 80 किलोमीटरवर मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर हे ठिकाण आहे. रत्नागिरीमधून तुम्ही गव्हर्नमेंट पब्लिक बसने देवरुखपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर देवरुख ते मारळ अशी गव्हर्नमेंट पब्लिक बस पकडून तुम्ही मार्लेश्वरला जाऊ शकता. आत्ता आपण अंगवलीमध्ये आलोय आणि समोर बघताय हे जे मंदिर आहे ते श्री मार्लेश्वर देवाचं मूळ देवस्थान आहे. यालाच अंगवली मठ असे सुद्धा म्हणतात. आणि या मंदिरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे. आपण आता पोचलोय मारळ गावामध्ये. मारळ गाव व तेथे वसलेला ईश्वर, त्यामुळे मार्लेश्वर असं नाव संबोधलं गेलं आहे. हे मार्लेश्वर देवस्थानचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या इथून आत आल्यानंतर प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्याच बाजूला ही समोर बघताय हे हॉटेल सुद्धा आहेत. तिथे तुम्ही हलकासा नाश्ता किंवा जेवण करू शकता. श्री मार्लेश्वर देवस्थानच्या या प्रवेशद्वाराच्या इथून अंदाजे आपल्याला 500 ते 520 पायऱ्या वर चढून जाव्या लागतात. पायऱ्या चढताना प्रसादाचे व कोकणी मेव्याची छोटी छोटी दुकाने सुद्धा आहेत. हे स्वयंभू देवस्थान सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महादेवांचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मंदिरामध्ये 2 शिवपिंडी आहेत. पहिली म्हणजे श्री क्षेत्र मार्लेश्वर आणि दुसरी श्री मल्लिकार्जुन. या मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असते. फायनली मित्रांनो, आपण पोचलोय मूळ मंदिराच्या परिसरामध्ये. सुरुवातीला इकडे श्री गणरायाचं दर्शन घेऊया. त्यानंतर नैसर्गिक गुहेमध्ये असलेले श्री मार्लेश्वराचं आणि श्री मल्लिकार्जुन यांचं दर्शन घेऊया. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्युत दिवा नसतो. फक्त समईच्या प्रकाशामध्ये भक्तांना दर्शन दिले जाते. या ठिकाणी मकर संक्रांतीला मोठा उत्सव साजरा केला जातो. श्री मार्लेश्वर देवाचा आणि गिरिजादेवीचा लग्न सोहळा असतो. त्या सोहळ्याला कल्याण सोहळा असं म्हणतात. या सोहळ्याला अनेक भक्तगण सहभागी होतात. तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा भक्तांची दर्शनासाठी खूप गर्दी होते. मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही वाहणारा धबधबा आहे. हा धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. सध्या धबधब्याला पाणी कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दृश्य इथे बघायला मिळतं. श्री मार्लेश्वर देवाचं दर्शन घेऊन मी आत्ता आलोय श्री अंगवली मठामध्ये. हे श्री मार्लेश्वर देवाचं मूळ स्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 2024 मध्ये करण्यात आला. या मंदिरामध्ये श्री मार्लेश्वर देवाच्या लग्नाअगोदरच्या ज्या विधी होतात, उदाहरणार्थ हळद लावणे, घाणा भरणे इत्यादी, त्या याच मंदिरामध्ये केल्या जातात. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता श्री मार्लेश्वर देवाची पालखी लग्न सोहळ्यासाठी बाहेर पडते. ती जंगलातून पायवाटेने मारळ गावी जाते व लग्न सोहळा झाल्यानंतर एक दिवस तिथेच वस्ती करून दुसऱ्या दिवशी अंगवली येथे येऊन सर्व ग्रामस्थांची घरे घेऊन पुन्हा या मठामध्ये पालखी आणली जाते.